मॉर्निंग एव्हरीबडी. मी पहिले सांगते की मी पहिल्यांदाच एवढ्या सगळ्या लोकांसमोर बोलते. मी याच्या आधी कधीच एवढ्या सगळ्या लोकांसमोर बोललेले नव्हते. सो आय होप त्याला समजून घेतील आणि मी मराठीतच बोलणार आहे कारण माझ्यासाठी ते खूप कम्फर्टेबल आहे. बेसिकली मला जेव्हा सुवर्णाचा फोन आला की असं असं तू येशील का, असं आमच्या कॉलेजचा प्रोग्राम आहे, लाईक MBAच्या मुलींसमोर मी काय जाऊन बोलणार आहे. माझं MCOM झालंय आणि मी फक्त बिझनेस पर्सन आहे. नो डाऊट मी गेले 14 वर्ष बिझनेस करते आहे. आणि असं मला खूप प्रश्न पडला की मी काय MBAच्या मुलींना जाऊन शिकवणार, की मी जाऊन काय त्यांना इन्स्पायरिंग स्टोरी सांगणार, किंवा आय रिअली डोंट नो. बट मी खरं सांगते, मी एवढ्या वर्षात कधीही माझ्या बिझनेसचा एवढा विचार केला नव्हता जेवढा मी मागच्या 8 दिवसामध्ये केला. आणि सो माझ्या असं लक्षात आलं की माझ्याकडे असा एक्सपिरियन्स आहे जो मी तुम्हाला सांगू शकते आणि तुमच्याकडे नॉलेज आहे. सो नॉलेज आणि एक्सपिरियन्स जर एकत्र आलं ना तर इट विल बी अ ग्रेट कॉम्बिनेशन, सो दॅट तुम्ही सगळे बिझनेस नक्की करू शकता, माझ्यापेक्षाही जास्त बेटर करू शकता आय वुड से, कारण बिकॉज यू हॅव अ नॉलेज. आणि जसं म्हणतात की नॉलेज अप्लाइड बिकम अ विजडम. सो तुम्हाला नॉलेज अप्लाय करायची संधी मिळू शकते तुम्ही जर बिझनेस पर्सन झालात तर. सो मी माझा जस्ट एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. काही ग्रेट असं मला माहित नाही, तर तुम्हालाच फाइंडिंग तुम्ही मला सांगा नंतर की तुम्हाला काय ओके वाटलंय किंवा काय नाही वाटलं. ओके, सो मी जस्ट तुम्हाला सांगायला सुरुवात करते की मी बेसिकली 96 मध्ये BCom पासआउट केलं गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधनं. आणि पासआउट केल्या लगेचच मी नोकरी करायला सुरुवात केली प्रयाग हॉस्पिटलमध्ये. मी ॲज अ अकाउंटंट काम केलं आणि ते काम करता करता मी माझं MCOM DDCA सगळं शिक्षण कम्प्लीट केलं. याच्या पाठीमागे माझा थॉट असा होता की फायनान्शियल इंडिपेंडन्स. मला कोणी घरातनं नव्हतं सांगितलं की तू पैसे कमवणार, आता झाली 20 वर्षाची, असं काही नव्हतं. पण मला असं वाटत होतं की फायनान्शियल इंडिपेंडन्स हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि माझं असं मत आहे की इरिस्पेक्टिव्ह ऑफ बाई असेल पुरुष असेल, एव्हरी पर्सन शुड बी फायनान्शियली इंडिपेंडंट. सो ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं आणि म्हणून मी माझं BCom झाल्यानंतर लगेच नोकरी करता करता MCOM कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर मी 2000 साली एका प्रायव्हेट फार्मास्युटिकल नावाची कंपनी आहे, MNC आहे, ती US बेस्ड कंपनी आहे, तिथे अकाउंटंट म्हणून जॉब केला. जवळजवळ 8 वर्ष मी जॉब केला. मीनवाईल माझं लग्न झालं, मला एक मुलगी झाली आणि ती मुलगी 2.5-3 वर्षाची असल्यापासून रोज घरी मी ऑफिसमधनं पोहोचले की रोज रडायची की मी शाळेतनं आल्यावर तू घरी थांबत जा ना, बाकी काही नको मला, फक्त मी शाळेतनं आले की तू घरी थांबत जा. ह्या एका वाक्याने मला इतकं हे केलं की जाऊ दे आता आपण फुल टाईम नोकरी सोडून द्यावी. म्हणून मी माझी फुल टाईम नोकरी सोडली. पण मी सोडताना हा विचार केला होता की मी घरी तर नाही बसू शकत, कारण मी कधीच घरी बसलेली नाही. घरी बसणं इन द सेन्स नॉट दॅट की तुम्ही आता काय घरी बसल्या म्हणजे असे निरुपयोगी आहात असं नाही मला म्हणायचं, कारण ती प्रायोरिटी तेव्हा असते आणि ती करायलाच पाहिजे. पण हे सगळं करताना माझा जो एक महत्त्वाचा फॅक्टर होता फायनान्शियल इंडिपेंडन्स, की आपण एक पार्ट टाइम जॉब शोधला पाहिजे. म्हणून मी माझी फुल टाइम नोकरी सोडायच्या आधीच एक पार्ट टाइम जॉब बघून ठेवला होता आणि मी फुल टाइम नोकरी सोडून लगेचच माझा एक पार्ट टाइम जॉब सुरू केला, जो माझ्या मुलीच्या शाळेच्या वेळेत होता, जो अत्यंत कन्व्हिनियंट होता, माझ्या घराच्या खूप जवळ होता. तो पार्ट टाइम जॉब करता करता मी माझा परत छंद जोपासायला सुरुवात केली, जो माझी आवड होती. मला असे डेकोरेटिव्ह आयटम्स बनवायला खूप आवडायचे. त्याच्यामध्ये ज्वेलरी बनवणं असेल किंवा रांगोळी बनवणं असेल किंवा असे खूप काही आयटम्स मला बनवायला खूप आवडायचे. तर मी माझी आवड आता जोपासायला सुरुवात केली बिकॉज मला आता वेळ होता. मुलीला सांभाळून नोकरी, पार्ट टाइम नोकरी करून मी ती आवड जोपासत असताना त्याच्यातनं तो बिझनेस कधी डेव्हलप झालाय मलाही कळलं नाही, कारण लोक असं म्हणायला लागले की अरे तू तुझ्यासाठी एवढं सुंदर बनवलंय, मला पण दे ना. म्हणून मग ते हळूहळू विकायला सुरुवात केली आणि वन फाईन डे असं झालं की तो बिझनेस इतका वाढला की मी माझी पार्ट टाइम नोकरी पण सोडून दिली. मीनवाईल मुलगी पण मोठी झाली होती. सो मला फुल टाइम 2011 पासून आतापर्यंत मी हा फुल टाइम बिझनेस करते आहे. आणि याच्यामध्ये बेसिकली मी आर्ट क्राफ्ट हँडमेड प्रॉडक्ट्स याच्याशी रिलेटेड आहे. तर माझी काही फेमस प्रॉडक्ट्स आहेत की जी अत्तराचा चाफा, गुलाब, मोगरा हे मी स्वतः बनवते. त्याच्यानंतर खणाचे काही प्रॉडक्ट्स आहेत जेही मी स्वतः मॅन्युफॅक्चर करते. माझ्याकडे कामाला स्टाफ आहे आणि काही लेडीज आहेत ज्या घरी घेऊन जातात. मी त्यांना माझ्या इथे कटिंग करून देते आणि त्या घरी जाऊन शिवून मला ते प्रॉडक्ट्स आणून देतात. ऑफकोर्स क्वालिटी चेक ठेवायलाच लागतो, पण ॲटलिस्ट याच्यातनं वुमन एम्पॉवरमेंट पण होते की घरी बसल्या बसल्या त्याही बायका काम करू शकतात. मी माझ्या घरातनंच एका खोलीमध्ये हा बिझनेस स्टार्ट केलेला आहे आणि आजही तो तसाच आहे. मी वर्क फ्रॉम होम हे 2011 पासून करते. आत्ता वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट लोकांना एस्टॅब्लिश झाली की बाबा वर्क फ्रॉम होम करायला पाहिजे, पण मी हे 2011 पासून करते की एका खोलीतच हा बिझनेस आजही आहे. आणि आता ऑनलाईन आणि याच्यामुळे खूप काय म्हणतात आपल्याला फायदा झाला या सगळ्या गोष्टींचा, सोशल मीडिया किंवा ऑनलाईन या सगळ्या गोष्टींमुळे. तर आता त्या बिझनेसला अजून जास्त मला वाटतंय की चांगलं हे मिळालंय. तर
पॉइंट इज दॅट की बिझनेस काय हास्य जत्रेमधले फेमस डायलॉग आहे, बिझनेस काय आहे रसिको, काय आहे बिझनेस. कॅन एनीबडी टेल काय आहे बिझनेस. मी जो काही एक्सपिरियन्स घेतलाय माझ्या दृष्टीने बिझनेस काय आहे हे मी तुमच्याबरोबर शेअर करू शकते, ते मी करते. बिझनेस म्हणजे माझ्या दृष्टीने आहे ती म्हणजे पॅशन. कारण मी आउट ऑफ पॅशनच माझा बिझनेस सुरू केलाय. सो मार्केटिंगचे 5 P's आणि हे सगळं मी वाचलंय किंवा मी अभ्यास केलाय. पण माझ्या दृष्टीने हा 6 P आहे. जस्ट लाईक अ 6th सेन्स, दिस इज अ 6 P दॅट इज पॅशन. जर तुमच्याकडे पॅशन असेल ना तर तुम्हाला चॅलेंजेस वगैरे असं काही वाटतच नाही. इट्स जस्ट अ स्टेप्स. किंवा आपण असं म्हणतो की तुम्हाला काय काय चॅलेंजेस आले. मला बरेच लोक विचारतात की तुम्हाला बिझनेस करताना काय चॅलेंज आले. तर मला असं वाटतं की नाही, चॅलेंज काही नाही आले. चॅलेंज काय असेल, माझी पॅशन होती, मी करत होते. इट इज जस्ट स्टेप्स फॉलोड बाय मी. किंवा मी स्टेप्स घेतल्या असं काही काम करताना किंवा काही हे करताना. तर मला असं वाटतं की हा एक बिझनेस म्हणजे हेच आहे, बाकी काही नाही. तुमची पॅशन तुम्ही किती चांगल्या फॉलो करताय आणि ती फॉलो करत असताना ऑब्व्हियसली फायनान्स हा मेन फॅक्टर असतोच. कारण त्याच्याशिवाय पुढे तुम्हाला काहीच नाही करताय. ते एक मोटिवेशन असतं असं मी म्हणेन, की जेव्हा तुम्हाला पैसे मिळायला लागतात तुम्हाला असं भारी वाटायला लागतं की अरे येस याच्यातनं पण पैसे मिळू शकतात, चलो ग्रेट, आपण असं करूयात, आपण तसं करूयात. प्रॉडक्ट डेव्हलपमेंट त्याच्यातनं होते. तर मी जे मॅन्युफॅक्चरिंग म्हटलं त्याचं मी तुम्हाला एक छोटंसं एक एक्झाम्पल देते की कसं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण एकदा आपण त्यात पडलो की पोहायला लागतो. तसंच काइंड ऑफ ह्याच्यात मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण होतं की मॅन्युफॅक्चरिंग करायला लागल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मी प्रॉडक्ट घेऊनच तुम्हाला सांगते, कारण असं सांगणं मुश्किल आहे थोडंसं. खणाचे माझे प्रॉडक्ट्स असतात. खणाचं कापड तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. तर खणाच्या कापडापासून मी प्रॉडक्ट बनवते. तर बेसिकली माझा सीझन असतो तो जुलै ते डिसेंबर हाच सीझन असायचा. कारण तेव्हाच सगळे सणवार असतात आपल्याकडे, तेव्हाच गिफ्ट आर्टिकल जास्त विकली जातात. आणि मग जानेवारीपासून साधारण जून महिन्यापासून फारसं काही काम नसायचं. सो द फर्स्ट प्रॉडक्ट मी खणाचं जे असं वेगळं बनवलं ते होतं गुढीचं वस्त्र. गुढीपाडव्याला ते वापरतात. तर गुढीचं वस्त्र बनवताना असं व्हायला लागलं की तिन्ही बाजूला काठ वापरले जातात आणि एका बाजूचा काठ शिल्लक राहायला लागला. मग त्याचं काय करायचं म्हणून मग त्या काठांना जोडून एक बॅग बनवली गेली. त्याचं नाव आहे रंगीला टोट बॅग. वन फाईन डे त्या रंगीला टोट बॅगची मागणी एवढी वाढली की मला ते काठ आता वेगळे वेगळे काढून त्याच्यासाठी ते बनवावे लागल्या बॅग्स. मग ते बनवल्यानंतर लक्षात आलं की ते राहिलेल्या कापडाचं काय करायचं. दोन्ही बाजूचे काठ काढून घेतलेत मी, कारण मला बॅग बनवायची होती. मग त्या कापडाचं काय करायचं म्हणून मग त्याच्यातनं बटवा हा पॅटर्न एस्टॅब्लिश झाला. त्या बटव्याला डेकोरेट करण्यासाठी म्हणून त्यांना नथ लावली. मग तो नथीचा बटवा इतका फेमस झाला की परत काठ उरले, कधी कापड उरलं, असं ते चालूच राहिलं. बट त्याच्यातनंही असं झालं की काही तुकडे उरले. त्या तुकड्यातनं काय करायचं म्हणून मग फ्रीज मॅग्नेट डेव्हलप झाली. फ्रीज मॅग्नेटला सुद्धा एक ठराविक मापाचा तुकडा लागतो. मग त्याच्यानंतर अजून छोटे छोटे तुकडे आले. मग त्याचं काय करायचं, मग त्याचे कानातले बनवले गेले. यु नो बेसिकली आपण सगळ्या बायका असल्यामुळे ना की मला असं वाटतं की आपण सगळ्या बायका असल्यामुळे आपल्याकडे हे पहिल्यापासून असतं की वाय वेस्ट, हे आपल्याकडे आहेच इनबिल्ट आहे. वी आर एक्सलेंट मॅनेजर ऍक्च्युली, की हे वाय वेस्ट म्हणून आपण मग त्यातनं एक 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 करत जातो की हे वाया नाही घालवायचंय मला, ह्याच्यातनं हे बनवू, ह्याच्यातनं ते बनवू, ह्याच्यातनं ते बनवू, असं एक एक प्रॉडक्ट डेव्हलप होत गेले. बट सायमल्टेनियसली असं लक्षात आलं की एका लिमिटनंतर तुम्ही फक्त तुमचे प्रॉडक्ट्स विकून नाही चालत, तुम्हाला बाकीचे पण प्रॉडक्ट्स ठेवायला लागतात, कारण कस्टमर तशी डिमांड करतात. सो तुम्हाला ट्रेडिंगमध्ये पण मग मी गेले. डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग कडनं आपण विकत घेऊन मग ते विकायला मी सुरुवात केली. त्याच्यात ट्रेडिंग आलं आणि त्याचाही एक एक्सपिरियन्स वेगळा असतो किंवा आहे. या अशा 14 वर्षाच्या जर्नीमध्ये असे खूप एक्सपिरियन्सेस आले, खूप कस्टमर्स भेटले. आणि जसं मी सांगितलं की रिसेलर्सची माझी एक टीम आहे. तर रिसेलिंग हे सुद्धा ऑनलाईन रिसेलिंग तुम्हाला आत्ता माहिती झालं आहे आफ्टर कोविड, पण मी ऑनलाईन रिसेलिंग 15 सालापासून करते. माझ्याकडे ऑनलाईन रिसेलिंगचे रिसेलर 15 सालापासून आहेत. पण आत्ता ते जास्त वाढले. त्याचं कारण आहे की आता कस्टमर पण ऑनलाईन घेणारे वाढले, तेव्हा ते नव्हते आधी. तर आता कस्टमरना पण सवय झाली की आपण ऑनलाईन प्रॉडक्ट घेऊ शकतो. त्याच्यामुळे कस्टमर वाढल्यामुळे आता रिसेलर पण खूप वाढले. तर ते एक आहे. मध्ये मध्ये ब्रेक घेते, पण प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, कारण मी फर्स्ट टाइम एवढ्या लोकांसमोर होती. आय होप यू ऑल विल अंडरस्टँड. इम्पॉर्टंट टप्पे असतात असं आपण म्हणतो. तर त्याच्यातला एक टप्पा आहे की माझं असोसिएशन दे आसरा फाउंडेशन बरोबर. मॅडम तुम्ही
पर्सिस्टंट मध्ये आहात, सो तुम्हाला माहिती आहे की देआसरा फाउंडेशनने मध्ये एकदा 2022 साली 400 लोकांकडनं फॉर्म भरून घेतले होते. तर त्याच्यातनं 10 लोक त्यांनी सिलेक्ट केली होती टू रिप्रेझेंट देअर बिझनेस. आणि त्यांच्याबरोबर डायरेक्टली डॉक्टर आनंद देशपांड्यांबरोबर लंच मीटिंग होती की तुमचा बिझनेस तुम्ही रिप्रेझेंट करून त्यांना सांगायचं होतं की तुम्हाला काय चॅलेंजेस येतात, तुम्हाला काय हेल्प हवी आहे. तर त्याच्यामध्ये माझा एक बिझनेस सिलेक्ट केला गेला होता. 400 लोकांमधून 10 बिझनेसमध्ये एक मॉड्यूल म्हणून सिलेक्ट केला होता त्यांनी. सो आय गॉट द चान्स की एवढ्या सगळ्या म्हणजे त्यांच्यासमोर मला बेसिकली बोलायला मिळालं आणि त्यांच्याबरोबर शेअरिंग करायला मिळालं. आणि तिथून मला बरेच ऑपॉर्च्युनिटीज पण देआसराकडनं मला मिळाल्या की जसं की माझे प्रोडक्ट शोकेस करणं किंवा जे असेल मुंबईला एका ताज हॉटेलमध्ये आम्हाला प्रोडक्ट माझे शोकेस करायची संधी मिळाली, ती देआसराकडनं मिळाली. तर असे बरेच काही इव्हेंट्स मला देआसराकडनं मिळाले आणि अजूनही ते सपोर्ट करते. त्यांचे काय काय वर्कशॉप्स असतात ते मी अटेंड करत असते. सो माझ्यासाठी तो याच्यातला एक महत्त्वाचा एक भाग होता. हां, बिझनेस करताना तिथे की एकतर तुमचं प्रॉडक्ट किती छान आहे हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. प्रॉडक्टची क्वालिटी आपण ज्याला म्हणतो ना, त्याच्याबद्दल जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल ना तर तुम्ही कस्टमरला अगदी बिंदास सांगू शकता की बिंदास तुम्ही प्रॉडक्ट वापरा. सो माझ्याकडचे प्रत्येक प्रॉडक्ट एक तर मी स्वतः तरी वापरलेले असतात किंवा मी माझ्या फॅमिलीला सांगितलं असतं की प्लीज मला हे वापरून जरा सांगायचा फीडबॅक काय, मग मी ते बनवेन किंवा मग मी त्याचं ट्रेडिंग करेन. त्याच्यामध्ये फॅमिली सपोर्ट जो मॅडमनी पण मुद्दा सांगितला तर तो खूप महत्त्वाचा आहे की फॅमिली सपोर्ट असल्याशिवाय तुम्ही नाही करू शकत हे सगळं. तर फॅमिलीचा सपोर्ट ऑब्व्हियसली आहे की ते लोक आपल्याला खूप हेल्प करत असतात. तर मला नोकरी आणि बिझनेसमधला एक महत्त्वाचा फरक सांगायचा आहे की नोकरीमध्ये कसं असतं, बॉस असतो, आपल्याला काही प्रॉब्लेम आला तर आपण त्यांना सांगून रिकामं होऊ शकतो, हे एवढ्यापर्यंत मी आणून ठेवलंय, पुढे बघा तुम्ही. पण इथे तुम्ही तसं नाही करू शकत. इथे तुम्हाला असं असतं की तुम्हीच बॉस आहात, सो तुम्हाला ते प्रॉब्लेम सोडवावेच लागतात. तिथे तुम्हाला काही ऑप्शन नसतो आणि तुम्हाला कलिग पण नसतात शेअर करायला. इथे मी तुम्ही काहीतरी शेअर करू शकता की मला काहीतरी प्रॉब्लेम होते, हेल्पसाठीच नाही म्हणते मी, आनंद शेअर करायला सुद्धा कलिग नसल्या कारणाने तो एक खूप मोठा असं मला असं तो जाणवतो. कारण मी नोकरी पण केली आणि मी बिझनेस पण करते, सो मला एक खूप फरक जाणवला. तर तेव्हा आपल्याला मला असं लक्षात आलं की फॅमिली इज खूप इम्पॉर्टंट आहे. तर फॅमिली बरोबरही आपण आनंद जर शेअर करू शकलो, फॅमिली बरोबर जर आपलं चांगलं बॉन्डिंग असलं तर आपण तो त्यांच्याबरोबर शेअर करू शकतो, त्यांची हेल्प घेऊ शकतो किंवा काही. प्रॉडक्टचा आपण जेव्हा मार्केटिंग करतो तर मार्केटिंगच्या बायकडे मी येते. तर मार्केटिंग करताना माझं स्वतःचं एक असं हे म्हणणं असतं की हे प्रॉडक्ट मी बनवलं तर मी हे ह्या किमतीला विकत घेईन का. मी प्रॅक्टिकली असं प्रॉडक्ट समोर धरते आणि विचार करते की मी हे किती रुपयाला विकत घेईन, मग मी त्याच किमतीला ते लावते. कधी कधी त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं कमी प्रॉफिट होतो, कधी जास्त होतो, पण मी हा पहिला विचार करते. आणि जर मला नाही समजलं कधी तर मी घरातल्या लोकांची मदत घेते की तुला, माझी मुलगी 20 वर्षाची, तिला मी विचारते हे तू कितीला विकत घेशील ग. माझ्या नवऱ्याला विचारते मी हे तुम्ही कितीला विकत घेऊ शकता. आणि मग मी प्राइसिंग ठरवते सो दॅट आपल्याला नंतर जाऊन रिग्रेट नको की जास्त किमतीला विकलं गेलं असतं किंवा हे कमी किमतीला पण ठेवलं असतं तर गेलं असतं, नाही नसतं गेलं. सो हे मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमच्या प्रॉडक्टची प्राइस अशीच ठेवा की जी तुम्हाला त्रास देणार नाही, नंतर कुठल्याच प्रकारे रिग्रेट नाही होणार तुम्हाला. जास्त ठेवली असती तर बरं झालं असतं किंवा कमी ठेवली असती तर बरं झालं असतं. म्हणून घेतलं बरंच आणि मी बरंच बोलली असं मला असं वाटतंय. सो मी थांबते. थांबायच्या आधी मला फक्त एक शेवटची एक मिस केलेली कविता होती जून 2008 मध्ये. कारण या सगळ्या बोलण्यामध्ये एक फॅक्टर बोलायचा राहिला तो म्हणजे कॉम्पिटिशन. कारण एवढी कॉम्पिटिशन असते की मी रोज फेस करते. कारण हे प्रॉडक्ट्स असे असतात की तुम्हाला कॉम्पिटिशन ही फेस करावीच लागते. तर मला असं वाटतं की कॉम्पिटिशनमध्ये एकच मुद्दा असतो की मी नवीन नवीन प्रॉडक्ट काढत राहणार. ज्यांना कॉपी करायचं त्यांनी कॉपी करा. माझ्याकडे एवढी क्षमता आहे की मी नवीन प्रॉडक्ट काढू शकते, तर मी काढून रिकामी होते. मी विचार नाही करत की माझं प्रॉडक्ट कोणी कॉपी केलंय, कोण कितीला विकतंय, कोण कशाला विकतंय, कारण त्याची गरज नाही वाटत मला. हे मी सगळं आफ्टर 14 इयर्स बोलतेय. सुरुवातीला मला या सगळ्या गोष्टींनी खूप त्रास दिलाय, खूप वेळा त्रास दिलाय. तर तेव्हा मला ही कविता माझी जी मी केली होती 2008 मध्ये ती आठवून मी त्याच्यावर पुढे गेले. तर मी शेवटी एक ही कविता एवढी वाचते आणि मी थांबवते माझा 2 मिनिटं. स्पर्धा जरूर असावी आयुष्यात सुप्त गुण जागे होण्यासाठी. स्पर्धा जरूर असावी आयुष्यात सुप्त गुण जागे होण्यासाठी. स्पर्धा जरूर करावी माणसाने, पण फक्त स्वतःशी. कालच्यापेक्षा आज जास्त चांगले जगायची असावी स्पर्धा. कालच्यापेक्षा जास्त चांगले जगायची असावी स्पर्धा. आजच्यापेक्षा उद्या जास्त सुंदर बनवण्याची असावी ईर्ष्या. स्पर्धेमध्ये मात्र या हवे असते सातत्य. स्पर्धेमध्ये मात्र या हवे असते सातत्य. जीवनाची उंची गाठण्यासाठी पुरते एवढे निमित्त.
स्पर्धा अशी असावी की स्वत्वाचा कस लागावा. स्पर्धा अशी असावी की स्वत्वाचा कस लागावा. कसदार जीवनासाठीच जणू स्पर्धेचा जन्म झाला असावा. थँक्यू.